नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऋषिकेश आता पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि तो म्हणत असतो की मी काय चुकीचं काम केलंय सांगा बरं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की काय हे सारखं तुझं हाणायचं तोडायचं फोडायचं एवढंच चालू असतं. ऋषिकेश म्हणतो की त्या आजी ज्या होत्या त्यांची चेन जर घेऊन हा चोर पळत होता तर मी काय करायचं होतं, बघत बसायचं होतं का. मग पोलीस त्याला विचारू लागतात मग ते आजी कुठे आहेत. तो म्हणतो काय माहित कुठे गेले, आता त्यांची चेन त्यांना दिली मिळवून. आणि मग ते गुंड आहे त्यांच्या डोक्याला हाताला पट्ट्या बांधलेले असतात आणि ते बिचारे पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मी काय चुकीचे केले ते सांगा, कारण त्यांना गरज होती त्या आजीला माझी, म्हणून मी आजीची मदत केलेली आहे, मी दुसरं काहीच नाही केलेलं. पोलीस म्हणत असतात की जरा अति वाढत चालले ऋषिकेश रणदिवे हे सगळं तुमचं. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मी काहीच अति करत नाहीये, जे खरं आहे ना तेच मी तुम्हाला सांगत आहे. तेव्हा मात्र आता तिथे आलेला असतो तो सयाजीराव. सयाजीराव त्याच्या माणसांना घेऊन आलेला असतो, कारण जी माणसं मारलेली असतात ती पण सयाजीरावचीच असतात. आणि सयाजीरावला आता असं वाटत असतं की ह्या ऋषिकेशला असं अडकवायचा की त्यातनं तो पुन्हा सुटलाच नाही पाहिजे, एवढंच या सयाजीच्या डोक्यात असतं. आणि म्हणूनच तो तशाच आविर्भावात तिथं आलेला असतो. तेव्हा ऋषिकेश सयाजीराव बरोबर बोलत आहे. ऋषिकेश सयाजीरावला म्हणतो की काय झालं, तुमची ही जी माणसं आहेत ना त्यांना एकदा सांगून ठेवा ना, माझ्या वाटेला जायचं नाही आणि नीट वागायला शिका, कारण त्यांच्यामुळे हे सगळं घडतंय ना, त्यांच्यामुळेच तर हे झालेलं आहे. तेव्हा सयाजीराव म्हणतो की बघितलं का, कसं आहे माहितीये का, बापाच्या जीवावर माच करायची सवय, आईबाप का काढतो असं म्हणत ऋषिकेश असा भडकलेला असतो, कारण सयाजीरावने आपल्या आईबापाचं नाव घ्यायची काय गरज आहे, आपले संस्कार काढायची काय गरज आहे असं वाटत आहे. म्हणून ऋषिकेश जाम भडकतो आणि सयाजीरावच्या अंगावर जाऊ लागतो. तेव्हा मात्र इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता माझ्या समोर पण हेच चालणार आहे का. आणि सयाजीरावला म्हणतात की अहो मला काय म्हणायचंय, तुम्ही जरा शांत राहा ना, तो लहान आहे तुम्ही मोठे आहात, तुम्ही घ्या ना समजून जरा. तेव्हा ऋषिकेश म्हणू लागतो की अहो कसं आहे माहितीये का, होऊ शकत नाहीये असं, कारण काहीही झालं तरीही जेव्हा यांना समजून घ्यायची वेळ येईल तेव्हा ते समजून घेऊ शकणार नाहीत, कारण त्यांना ते जमणारच नाही असं मात्र इकडे ऋषिकेश सांगत असतो. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की अहो सयाजीराव तुम्ही तरी हे करा ना, आणि काय हे सगळं चाललेलं आहे, तुमची ही भांडणं आपापसातली मिटवून टाका. ऋषिकेश म्हणतो की यांना सांगा ना मग नीट राहायला, कारण यांची माणसं गावातल्या लोकांना त्रास देतात, तमाशा करतात, म्हणूनच मला हे सगळं करावं लागतंय ना असं ऋषिकेश सांगू लागतो. तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतो की काय बोलतोय हा सगळं, काय चाललंय याचं, काय याचं सगळं ऐकूनच घ्यायचं आहे. सयाजीराव पण उठलेला असतो, तिकडून ऋषिकेश उठलेला असतो. आता त्या दोघांमध्ये जणू काही इथेच भांडणं होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. तेवढ्यातच नानासाहेब तिथे आलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बरं झालं नानासाहेब तुम्ही आलात, अहो सांगा जरा हे. तेव्हा नानासाहेब म्हणतात की हे बघ सयाजीराव, मला माहिती आहे की तुझ्यावर राग आहे, तुला राग आहे म्हणून तू हे सगळं करतोय, पण मला काय वाटतंय माहितीये का, जरा तू एकदा ऐकून घे ना काय होणार आहे ते, कारण तुझ्या लक्षात येत नाहीये रे. का माहितीये का की आपला पहिला राग दुश्मनी सोडून दे आणि हे सारखं सारखं असं दुश्मनी काढणं बंद कर, केस मागे घे. सयाजीराव म्हणतो अजिबात नाही, केस मागे घेणारच नाहीये. तेव्हा नाना म्हणतात की बर कसं या माणसाने मला जेलमध्ये पाठवलं, माझी बाबतीत असं सगळं केलेलं आहे, आणि तरीही जर त्याला वाटत असेल की मी अजूनही त्यालाच समजून घ्यावं तर नाही, कारण याच्यामुळे माझं आयुष्य जेलमध्ये गेलेलं आहे आणि याच्यामुळे मला त्रास भोगावा लागलेला आहे, त्यामुळे ह्या माणसाचं मी अजिबात ऐकणार नाही असं नानासाहेबांच्या समोर बोलत असतो. तेव्हा मात्र नानासाहेब म्हणतात हे घ्या, माझ्या पोराच्या सुटकेसाठी मी बेल आणलेली आहे, वकील साहेब ते बेलचे पेपर द्या आणि चला. आणि मग ऋषिकेशला सोडवलेलं असतं. ऋषिकेशला नाना म्हणतात चल, कसं आहे माहितीये का, कोणाच्या नादी लागायचं तुला कळत नाही. आता मात्र नानाने ऋषिकेशला सोडवलंय, पण सयाजीराव म्हणतो की आता पुन्हा बघतो कसं अडकवायचं ते. म्हणजे हे सगळं सयाजीरावचं नाटक असतं, सयाजीराव हे सगळं मुद्दाम करत असतो, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी असते. त्यासोबतच इकडे ऐश्वर्या आणि त्याचबरोबर कावेरी बोलत असतात. कावेरीला ऐश्वर्या म्हणत असते की हो. कावेरी म्हणते अगं काल तुझा तो मित्र आलता ना, तुमचं काय ते खानावळ का काय तर काढायचं चाललंय ना. ऐश्वर्या म्हणते अगं आई खानावळ नाही ग, अगं रेस्टॉरंट म्हणतात त्याला, रेस्टॉरंट ते चालू आहे, त्याचंच काम करते बघ, हे बघ अशा पद्धतीने डिझाईन होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं ती सांगते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा इकडे ऐश्वर्याला म्हणत असते की अगं मामा बास आता हे सगळं, कारण कावेरी म्हणते की मला काय वाटतं माहितीये का, तो मुलगा चांगला आहे, समंजस आहे, बिझनेस पार्टनर आहे तुझा, तर मला काय वाटतं माहितीये का, त्याच्याशी बोलून घेऊया काय का आपण. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मामा बास,
कसं आहे माहिती आहे का, आम्ही बिझनेस पार्टनर आहोत. अशा सगळ्या गोष्टी नको काढूस तू, कारण त्याच्यामुळे मला त्रास होतो. आणि ऑलरेडी त्याला कोणतरी दुसरं आवडतंय. खरं तर ऐश्वर्याला तो खूपच आवडत असतो, परंतु मकरनला मात्र ऐश्वर्या आवडत नाहीये, मकरनला जानकी आवडते, म्हणून हे सगळं घडत असतं. नाहीतर ऐश्वर्याने स्वतःहून मकरनला प्रपोज करण्याचा प्रयत्न तर केलेलाच होता. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सौमित्र बाहेर आलेला असतो. अवंतिका फोन का उचलत नाहीये, काय झालंय नक्की, असं म्हणत तो बाहेर आलेला आहे. तेव्हा मात्र सारंग तिथे येतो आणि सारंगला अवंतिका हे नाव कळतं. तेव्हा सारंग म्हणतो, कोण, अवंतिका? बर, अवंतिका फोन उचलत नाही का? सारंग मात्र बारीक खोड्या काढत असतो. आणि तेव्हा मात्र सारंग म्हणू लागतो की मला काय म्हणायचंय सौमित्र दादा, मला जाम भूक लागली, मला 100 रुपये दे ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की काय हे, चल निघ. तेव्हा तो म्हणतो चालेल, मी आईला जाऊन सांगतो, तुला माहितीये मला जर भूक लागली तर माझ्या पोटात काही राहत नाहीये, मी सांगतो आईला. त्या क्षणी सौमित्राने 100 रुपये त्याच्या हातात दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की जे काही खायचंय ते खा. तेव्हा सारंग म्हणत असतो की तू ना असंच करतो, तुझ्या जागी ऋषिकेश दादा असता ना तर त्याने मला काहीच विचारलं नसतं, लगेच मला 100 रुपये दिले असते. सौमित्र म्हणत असतो की बाद झाली ना नाटकं, काय नौटंकी करतोयस रे तू. तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे, नसतील द्यायचे तर मी जाऊन सांगतो आईला. अण्णा नाना. आता मात्र सौमित्र हात धरतो. सौमित्र म्हणतो की नको नको, थांब जरा. तेवढ्यातच नाना येतात गाडीतून. ऋषिकेश, नाना सगळेजण उतरतात. सारंग धावतच जातो आणि दादा आला म्हणून दादाला मेंढी मारतो. आता नाना घरात आलेले असतात. तेव्हा मात्र सुमित्रा चिडलेलीच असते, माझा ऋषिकेश कुठं आहे, माझं पोरगं कुठं आहे, काय झालं नक्की, सांगा मला नाना, असं म्हणत विचारू लागते. तेव्हा मात्र नाना म्हणत असतात की आहे ना, आलाय तुझा दिवट्या, बोल त्याच्याशी काय बोलायचंय ते आणि सांग त्याला पुन्हा असं वागायचं नाही. तेव्हा ती म्हणत असते, अहो थांबा जरा, आलं की तुम्ही सुरूच झाला. अहो माझ्या पोराला तिथं काय त्रास झालाय, काय झालंय, हे सगळं तुमच्या लक्षात येते का? नाही ना रे बाळा, तुला कोणी मारलं नाही ना रे तिथं, असं म्हणत त्याची काळजी घेत असते. तेव्हा मात्र इकडे सौमित्र, सारंग तिथेच असतात. आणि मग त्याच वेळेस इकडे सौमित्र, सारंग दोघंही तिथं आहेत. तेव्हा मात्र ते दोघंही म्हणत असतात की बर. ऋषिकेशच्या बाबतीत नाना मात्र म्हणत असतात की शक्यच नाही, तुझं पोरगं कोणाचा मार खाणार आहे का? तुझं पोरगं कोणाचा मार खाणारच नाहीये, तो मारून येत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की थांबा जरा, आलंय माझं पोरगं, आत्ता त्याला खाऊ पिऊ घातलं पाहिजे, नक्की काय झालंय, कशा पद्धतीनं गोष्टी झालेत, मला विचारू द्या बरं जरा, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. इकडे नाना रागातच तिथून निघून जातात. तर सारंग म्हणत असतो की आई मी तुला खरंच सांगतो, याच्यामध्ये ना काहीच चूक नव्हती ऋषिकेश दादाची. आणि ऋषिकेश म्हणत असतो की त्या सयाजीरावला सांगा ना, त्याचे गुंड चुकीचे वागतात, त्यांनी काहीतरी केलेलं असतं म्हणून हे सगळं करावं लागत आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, चल रे ऋषिकेश, पुरणपोळी केली मी तुझ्यासाठी. तेव्हा सारंग येतो आणि म्हणू लागतो, आई तुम्हाला का सांगितलं नाहीये, मला सांग बरं, तू असं का केलंस, कारण मला माहिती आहे ना. मग हे कशामुळे झाले सगळं सांग बरं. आणि त्याच वेळी इकडे सारंगला सौमित्र म्हणू लागतो, चल, तिने तिच्या लाडक्या ऋषिकेश दादासाठी केलेलं आहे, आपल्यासाठी काहीच केलेलं नाहीये, चल बरं सारंग. ती सारंग म्हणत असतो, नाही रे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब सारंग, बस इथे, आपण दोघं मिळून खाव्या, तुझ्यासाठी पण वाढ गाई, त्याला पण आवडते ना. तेव्हा ती म्हणते हो वाढते. मग सौमित्राला म्हणू लागतात य. सौमित्र म्हणत असतो की नाही, खा, तुझ्यासाठीच बनवलेलं. सौमित्राला राग आलेला असतो आणि सौमित्र मात्र तिथून निघून जातो. आणि आईला इकडे सारंग म्हणत असतो की अगं राहू दे, त्याला नाही खायचं, वाढ, आम्हाला दोघांना वाढ, आम्हाला दोघांना खूप आवडते पुरणपोळी, तुला माहिती आहे ना, वाढ बरं लवकर, असं म्हणत आता तो बोलत आहे. दोघेही आता पुरणपोळी खात आहेत. तिकडे ऋषिकेश सुद्धा म्हणत असतो की आई सारंगला वाढ बरं, सारंगला जास्त आवडते माहिती आहे ना तुला, मग सारंगला आधी वाढ. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे जानकी सकाळी उठलेली असते, आवरत असते, कारण तिला इंटरव्ह्यूला जायचं असतं. आणि तेव्हा मात्र काका म्हणत असतात की चहा छान झालंय हा जानकी. तेव्हा जानकी म्हणत असते खरंच. तेव्हा ते म्हणतात की हो, एकदम फक्कड झालेला आहे. बरं आज तू, तेव्हा जानकी सांगत असते की मला ना जॉबसाठी जायचं आहे, इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा ते म्हणू लागतात की म्हणजे तू आता जॉब पण करणार आहेस का? तेव्हा ती सांगते की हो ना, कारण मला असं वाटतंय की थोडे पैसे कमवले पाहिजे, तुम्हाला भाडं पण इथं द्यायचं आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊंना पण तेवढीशी मदत होईल, कारण मी तिथं जन्माला आले, तशा परिस्थितीत राहिले, मग ती काही मुलं आहेत त्यांनाही बरं वाटेल ना, त्याच्यामुळं असं ती सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे काकू येतात आणि म्हणतात बस कर ग, आधी जा आणि पोहे घेऊन ये. तेव्हा ती म्हणते अहो काकू, मला ना इंटरव्ह्यूसाठी जायचंय. आणि आता मात्र
त्या काकू ऐकायलाच तयार नसतात. त्या म्हणत असतात की काय चाललंय तुझं, ते इंटरव्ह्यू वगैरे काय आहे ना ते नंतर, आधी जायचं आणि पहिलं पोहे घेऊन यायचे आहे, असं जानकीला स्पष्टपणे सांगत असतात. काका मात्र म्हणत असतात की अगं ती आज झोपली ना, तिला पाठव ना. तेव्हा त्या सांगतात की नाही, तिलाच बघायला पाहुणे येणार आहेत आणि तिलाच पाठवू का पोहे आणायला, काय चाललंय तुमचं हे, तुम्हाला तरी कळतंय का, असं म्हणत काकू जानकीला चोरडत असतात आणि तिला म्हणतात जाग पटकन, तुला एकदा सांगितलंय ना जाऊन घेऊन ये म्हणून, का तुला ऐकायचंच नाहीये, असं त्यांचं चालू आहे. तेव्हा मात्र काका म्हणत असतात की चालेल. आणि मग जानकी म्हणते की इथंच आहे ना नाक्यावरती दुकान, मी घेऊन येते. जानकी आता पोहे आणण्यासाठी निघालेली असते. आणि मग जानकीच्या डोक्यात विचार असतात. तेव्हा मात्र इकडे काकू जानकी घराच्या बाहेर गेली की बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की बघितलं ना, काहीला काही आयतं इथं पोचायचं आहे आणि तिच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला. ती आपल्या घरात राहते ना, आणि माझ्या मुलीला काही बोलायचं नाहीये. माझी मुलगी काय आहे माहिती आहे ना तुम्हाला, तिच्याबद्दल अजिबात काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. माझ्या मुलीच्या बाबतीत अजिबात कुठलीही गोष्ट बोलायची नाही. इकडे ऋषिकेश आणि सारंग बाहेर आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की सारंग काय आहे. सारंग म्हणतो आज ना असं थ्रिल येत नाही रे दादा. तेव्हा तो म्हणतो का, अरे आपली बुलेट नाही ना, तुझ्या बुलेटवर मी मागं जेव्हा बसतो ना तेव्हा लय भारी वाटतं रे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो आज जर बुलेट घेऊन बाहेर पडलो असतो तर नाना काय म्हणाले असते, पोरं वाया गेलेले. बरं चल, थ्रिल पाहिजे ना, ते दुकान आहे ना नाक्यावरचं किराणाचं, त्याला जाऊन आपण तिथंपर्यंत जायचं आणि यायचं, रनिंगची शर्यतला आपण लावूया. तेव्हा सारंग म्हणतो चालेल. ऋषिकेश पळत सुटलेला असतो. समोरून जानकी येते. ऋषिकेशचं लक्ष नसतं. दोघं एकमेकांना धडकतात आणि जानकीच्या हातामध्ये तिने आणलेले कांदे पोहे असतात ते सगळे उधळले जातात. तेव्हा सारंग म्हणू लागतो की कांदे पोह्याचा यांचा कार्यक्रम रस्त्यातच झाला म्हणायचं, असं सारंग सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी तिथं लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे जानकी. जानकी म्हणत असते काय चाललंय, दिसत नाहीये का, म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. किती वेळा सांगायचं आहे मी तुम्हाला, अहो तुम्ही मला अडवं येऊ नका, कारण तुमच्या लक्षातच येत नाहीये काय घडतंय आणि काय घडत नाहीये ते. तुम्ही चुकताय एवढं लक्षात ठेवा. आणि जानकी ऋषिकेशला बोलायला सुरुवात करते. तो म्हणतो की अडवं मी नाही आलेलो, अडवं तुम्ही आलेला आहात, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या रस्त्यात आडवे येतात. दोघांची ही अशी नोकझोक सुरूच असते. इकडे घरी पाहुणे आलेले असतात आणि मग पाहुण्यांना पाणी आणण्यासाठी प्रधान काकू ज्या आहेत त्या आतमध्ये जातात. त्या बोलत असतात. तेव्हा मात्र काका तिथं असतात. मग प्रवासात काही प्रॉब्लेम नाही ना, आमचं घर सापडलं ना, अशा दोन्ही गोष्टींचं बोलणं त्यांचं डिस्कशन सुरू असतं. काकू मात्र जानकीची वाट बघत असतात. अजून जानकी कशी आलेली नाहीये, पोहे आणायला तर सांगितले होते, हे ते बोलत आहेत. तेव्हा मात्र प्रधान काका तिथं असतात. प्रधान काका म्हणतात की हो बरोबर आहे, सगळं पटतंय मला, पण त्या म्हणतात की ती अजून कशी आलेली नाहीये जानकी. आणि मग ती बोलत आहे की नाही माहिती मला. इकडे जानकी आणि ऋषिकेशचं जोरदार भांडण सुरू आहे. ऋषिकेशला ती म्हणत असते काय हे सगळं, अहो बैल उधळल्यासारखं तुम्ही उधळत होता, अहो आजूबाजूला पण काहीतरी असतंय ना, त्या डोळ्याला घोड्यासारखे नुसती झापड्या लावलेत आणि तुम्ही फिरताय, असं सगळं तुमचं चाललेलं आहे. तेव्हा ती म्हणते तुम्हाला काय माहिती माझं किती नुकसान झालंय ते. आणि आता मात्र जानकी धावतच तिथून निघालेली असते. तेव्हा ऋषिकेश तिच्या हातावरती 100 रुपये ठेवतो आणि म्हणतो हे घ्या, या नुकसान झालंय ना ते भरून घ्या. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते सगळ्याच गोष्टी पैशात मोजता येत नाही, काही गोष्टी मनापासूनही घडाव्या लागतात आणि तुम्ही ते मुद्दामून करत आहात, तुम्हाला काय करणार आहे किंमत, असं म्हणत ऋषिकेशचे 100 रुपये तिने ऋषिकेशच्या हातात दिलेले असतात आणि ऋषिकेशला सांगितलेलं असतं की बस झालं. आता ऋषिकेशलाही प्रश्न पडलाय की कोण आहे ही मुलगी, कारण ती म्हणते पैशांची गरज नसते, एका शब्दाची गरज असते आणि तो शब्द तुमच्या तोंडातून कधीच येणार नाही, म्हणजे सॉरी म्हणलं पाहिजे अशी जानकीची अपेक्षा असते. परंतु ऋषिकेश मात्र त्या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही असंही तिने सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जानकी इंटरव्ह्यूसाठी मकरंदच्या ऑफिसमध्ये गेलेली आहे. मकरंदच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जानकीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मग मकरंद सांगू लागतो की वेलकम टू द MK फॅमिली, असं म्हणत जानकीचं कौतुक करू लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता जानकी घरी आलेली असते आणि त्याचबरोबर काकूसुद्धा तिच्यावर ओरडत असतात. या सगळ्या गोष्टी घडत असतात. मकरंदने जानकीला जॉबची ऑफर दिलेले. जानकी मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्यानंतर तिथे लाईन लागलेली असते, पण ऋषिकेश आणि सारंग डायरेक्टच मंदिरात जायला निघालेले असतात. जानकी त्यांना म्हणत असते काय चाललंय तुमचं, तुम्हाला कळत नाहीये का, इथे लाईन आहे, सगळेजण लाईनमध्ये. तो म्हणतो की हा ऋषिकेश जो आहे ना तो कधीच कोणत्या लाईनमध्ये थांबत नाही, त्यामुळं त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या स्पेशल हव्या असतात
आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऋषिकेश लाईनमध्ये थांबलेला नाही आणि जानकी आणि ऋषिकेशमध्ये पुन्हा भांडण सुरू झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.